जय सियाराम. आपण रामकथा पाहत आहोत, रामचरितमानस. पुढे गोष्टी कंटिन्यू करूयात. अ, आज आपण पाहूयात की रामचरितमानस मध्ये गोस्वामी तुलसीदासजी यांनी पुढे शिव पार्वती यांना वंदन केलं आहे. शंकर आणि पार्वती माता यांचे स्मरण केलं आहे, त्यांना वंदन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांची आठवण केली आहे, सर्वांना वंदन केलं आहे. पुढे गोस्वामी तुलसीदासजींनी राम नामाला सुद्धा वंदन केलं आहे. राम नामाचा महिमा सांगितला आहे, राम नामाची स्तुती त्यांनी केलेली आहे. त्यासोबतच पुढे त्यांनी भक्तांचे काय काय प्रकार आहेत हे देखील इथे सांगितलं आहे. आणि जे काही आपण पाप पुण्य करतो, पापाची फळ तर बघा सर्वांना मिळतच असतात, ठीक आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की कर्मावर लक्ष द्या, ठीक आहे. कारण कर्मफळ कधी कुणाला चुकत नाही. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ हे नक्कीच मिळतं. त्यामध्ये समोरची व्यक्ती किंवा अगदी देव भगवंत यांचा सुद्धा काही हस्तक्षेप राहत नाही. नियती जी आहे ती न्याय करतेच करते. त्याच प्रकारे आपण जे सर्वजण पुण्य करायच्या मागे लागलो आहोत, है ना. कुणीही पाप कर्म स्वतः कडून व्हावं असं मला वाटत नाही की कोणी इच्छा व्यक्त करेल. जरी नकळतपणे त्यांच्याकडून पापकर्म होतही असतील बऱ्याच लोकांकडून, परंतु ते ऑब्विसली ना, कारण रावणाला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की तो पाप कर्म करतोय, ना. त्यामुळं व्यक्तीला कधीच वाटत नाही की मी पाप करतोय. पाप करत असला तरी त्याला वाटत नाही की पाप करतोय, ठीक आहे. तर असंही पाप कधी करावं, कुणाच्या हातून व्हावं असं कोणीही इच्छा व्यक्त करणार नाही. सर्वजण पुण्याच्या मागं लागतात, ठीक आहे. तर या सगळ्या पुण्याचं नेमकं फळ काय आहे, है ना. याबद्दल सुद्धा गोस्वामी तुलसीदासजींनी इथं भाष्य केलेलं आहे. ते सुद्धा आज आपण पाहूयात. पुढे कोणत्या युगामध्ये कशाने भगवंत प्रसन्न होत होते हे देखील इथे त्यांनी सांगितलं आहे. अशा पद्धतीने अशा सर्व गोष्टी आपण एक एक करून आज पाहूयात. चला तर सुरू करूयात. जय सियाराम. गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत की गुरपितुमातु महेश भवानी प्रणव दीन बंधु दीनदानी सेवक स्वामी सखासी अपीके हित निरूपधि सब विधि तुलसी के. राम सिया राम जय जय राम. मी श्री महेश आणि पार्वतीला प्रणाम करतो. ते माझे गुरु आणि माता पिता आहेत. ते दीनबंधू आणि नित्य दान करणारे आहेत. अशा पद्धतीने शिवजी आणि पार्वती यांचं ते स्मरण करतायत. ते सांगतायत की तेच माझे गुरु आहेत, तेच माझे माता पिता आहेत, ते दीनबंधू आहेत, नित्य दान करणारे आहेत. ते सीतापती श्री रामचंद्रांचे सेवक आहेत, स्वामी आहेत आणि सखा आहेत. ठीक आहे. सेवकही आहेत, स्वामी सुद्धा आहेत आणि सखा सुद्धा आहेत. शिवजी आणि रामजी यांचं खूप सुंदर असं नातं आहे. पुढे तुलसीदासजी सांगत आहेत की शिवजी आणि पार्वतीजी हे या मज तुलसीदासाचे सर्व प्रकारे खरं हित करणारे आहेत. ठीक आहे. माझं सर्व पद्धतीने सर्व प्रकारे माझं हित करणारे शिवजी आणि पार्वतीजी आहेत. मी त्यांना प्रणाम करतो असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. बरं, आणि गोस्वामी तुलसीदासजी यांना श्री रामचरितमानस लिहिण्याची प्रेरणा देखील आपण पाहिलंय आधी की ही प्रेरणा देखील शिवजींनीच गोस्वामी तुलसीदासजी यांना दिलेली आहे. याबद्दल आपण पुढे जसं उल्लेख येईल डिटेलमध्ये तर पाहूयातच, ठीक आहे. सो शिवजींच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच प्रेरणेने तुलसीदासजी यांनी ही राम कथा सांगायला सुरुवात केलेली आहे, रामचरितमानस सांगायला सुरुवात केलेली आहे.
ते सांगत आहेत की उमेश, माझ्यावर प्रसन्न होऊन ही श्रीरामांची कथा आनंद आणि मंगल यांचं मूळ असं बनवतील. अशा प्रकारे पार्वती आणि शिव या दोघांचं स्मरण करून त्यांचा प्रसाद मिळवून मी मोठ्या आवडीने श्रीरामचरित्राचे वर्णन करतो, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. ज्याप्रमाणे तारांगणासह चंद्राबरोबर रात्र शोभत असते, त्याप्रमाणे माझी कविता श्री शंकरांच्या कृपेमुळे शोभून दिसेल, असा विश्वास गोस्वामी तुलसीदासजींना आहे. जे कोणी ही कथा प्रेमाने आणि एकाग्रतेने समजून उमजून वर्णन करतील, ठीक आहे, प्रेमाने एकाग्रतेने आणि आता इथे एक महत्वाचं समजून घ्या की समजून उमजून, उगीच नाही बरं का, समजून उमजून. तर समजून उमजून वर्णन करतील, दुसऱ्यांना सांगतील किंवा ऐकतील, ते या कलियुगाच्या पापांनी रहित होतील, ठीक आहे. असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत आणि सुंदर कल्याणाची प्राप्ती करून श्रीरामांच्या चरणांचे भक्त बनतील. किती सुंदर. म्हणूनसाठी हे जे रामचरितमानस आहे, रामकथा जी आहे, ती तुम्ही सांगा किंवा ऐका किंवा श्रवण करा, काही करा, गा, परंतु याच्याशी तुम्ही जुडले जावा, असं गोस्वामी तुलसीदासजींचं म्हणणं आहे, ठीक आहे. पुढे आता एक एक करून त्यांनी बऱ्याच जणांची आठवण केलेली आहे. पुढे मी अत्यंत पवित्र अशा अयोध्यापुरीला आणि कलियुगातील पापांचा नाश करणाऱ्या शरयू नदीला वंदन करतो, असं गोस्वामी तुलसीदासजी सांगत आहेत. अयोध्यातील सर्व नर नारींना सुद्धा वंदन करत आहेत. कौसल्यारूपी पूर्व दिशेला मी वंदन करत आहे. पुढे सर्व राण्यांसह राजा दशरथांना पुण्य व सुंदर कल्याणाची मूर्ती मानून मी काया वाचा मनाने प्रणाम करतो. अयोध्येचा राजा दशरथ यांना वंदन करतो. सीतामाता यांचे वडील राजा जनक यांचंही ते स्मरण करतायत, त्यांनाही ते प्रणाम करतायत. त्याचबरोबर भरताच्या चरणी सुद्धा ते प्रणाम करत आहेत. लक्ष्मणाच्या चरण कमलांना वंदन करत आहेत. सुमित्रानंदन लक्ष्मण माझ्यावर नेहमी प्रसन्न राहो अशी कामना करत आहेत. पुढे शत्रुघ्न यांचंही ते स्मरण करतात, त्यांनाही प्रणाम करत आहेत. महावीर हनुमान जय सियाराम, जय हनुमान. तर हनुमानांचंही ते स्मरण करतायत, त्यांना देखील विनंती करतायत. त्या वायुसूत श्री हनुमानाला देखील मी प्रणाम करतो, असं गोस्वामी तुलसीदासजी सांगत आहेत. पुढे गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत की वानरांचा राजा सुग्रीव, अस्वलांचा राजा जांबवान, राक्षसांचा राजा बिभीषण आणि अंगद इत्यादी जितका म्हणून वानरांचा समाज आहे, ज्यांनी अधम म्हणजे कसं की पशु आणि राक्षस इत्यादी शरीरामध्ये जन्मून सुद्धा श्रीरामांना प्राप्त करून घेतले, त्या सर्वांच्या चरणांना मी वंदन करतो. खूप छान गोष्ट आहे, खूप छान आणि योग्य सुद्धा आहे ना. पशु योनीमध्ये येऊन सुद्धा, राक्षसांच्या कुळात जन्माला येऊन सुद्धा है ना, इतरांनी प्रभू श्रीरामांना प्राप्त करून घेतलं. मग आपण तर मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेलो आहोत, त्यामुळं या प्रभू श्रीरामांच्या कथेचं श्रवण करावं, ऐकावं, दुसऱ्यांना ऐकवावं, त्यांच्या नामस्मरणामध्ये आपण तल्लीन व्हावं आणि प्रभू श्रीरामांना प्राप्त करून घ्यावं. यातच आपल्या या जन्माची सार्थकता आहे असं इथं म्हणावं लागेल. कारण वानरांनी आणि राक्षस कुळातल्या व्यक्तींनी सुद्धा प्रभू श्रीरामांना प्राप्त करून घेतलंय. सो अशा व्यक्तींचं सुद्धा मी इथं त्यांच्या चरणांचं मी वंदन करतो, गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. पुढे पशु, पक्षी, देव, मनुष्य, असुर यांच्यासह जितके म्हणून श्रीरामांच्या चरणांचे उपासक आणि निष्काम सेवक आहेत, त्या सर्वांच्या चरण कमलांना मी वंदन करतो. प्रभू श्रीरामांचे भक्त काही फक्त मनुष्य योनीतच नाही ना, पशु आहेत, पक्षी आहेत, देव आहेत, मनुष्य आहेत, सूर, असुर
यांच्यासह जितके म्हणून जेवढे कुणी श्रीरामांच्या चरणांचे उपासक आहेत, त्यांचे निष्काम सेवक आहेत, त्या सर्वांच्या चरण कमलांना मी वंदन करतो. असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. पुढे शुकदेव, सनकादी, नारद मुनी इत्यादी जितके भक्त आणि परमज्ञानी श्रेष्ठ मुनी आहेत, त्या सर्वांना भूमीवर मस्तक ठेवून प्रणाम करतो. हे मुनीश्वरांनो, तुम्ही सर्वजण मला आपला दास समजून माझ्यावर कृपा करा. पुढे राजा जनकांची कन्या सीताराम, जय सियाराम. पुढे राजा जनकांची कन्या जगन्माता आणि करुणा निधान श्रीरामांची प्रियतमा असलेल्या जानकी मातेच्या दोन्ही चरण कमलांना मी आळवितो. त्यांच्या चरण कमलांची मी वंदना करतो. त्यांच्या कृपेमुळे मला निर्मळ बुद्धी मिळावी असं अशी प्रार्थना गोस्वामी तुलसीदासजी इथं करत आहेत. सीता मातेची आठवण केल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या सुद्धा चरण कमलांना काया वाचा मनाने वंदन करतो. त्यांना देखील मी प्रार्थना करतो असं गोस्वामी तुलसीदासजी सांगत आहेत. आणि पुढे राम नामाला सुद्धा वंदन करत आहेत. ठीक आहे, मी काय म्हणतायत की मी रघुनाथांच्या राम नामाला वंदन करतो. आणि या राम नामाचा महिमा, राम नामाची महती खूप विविध पद्धतीने इथे गोस्वामी तुलसीदासजींनी वर्णन केलेली आहे. थोडक्यात आपण पाहत पुढे जाऊयात. काय सांगतायत की राम नाम जे आहे हे महामंत्र आहे. स्वतः महेश्वर यांचा जप करतात, ज्याचा उपदेश काशीमध्ये मुक्तीचे कारण होतो. त्याचा महिमा श्री गजानन सुद्धा जाणतात, गणपती बाप्पा. राम या नामाच्या प्रभावामुळे श्री गजाननाची सर्वात प्रथम पूजा होते असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. आदिकवी श्री वाल्मिकींना रामनामाचा प्रताप कळला, कारण ते नाम उलट जपून सुद्धा ते पवित्र झाले ना. मरा 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 असं उलट ते बोलायला लागले होते. ठीक आहे, वाल्मिकीजी. तर असं उलट नाम जप करून सुद्धा ते पवित्र झाले. एक रामनाम जे आहे हे सहस्र नामा एवढं आहे असं शिवांचे वचन ऐकल्यावर पार्वती सुद्धा नेहमी आपल्या पती बरोबर रामनामाचा जप करत असतात. सहस्रनाम सम सुनी शिवबानी, जपी जेई पिय संग भवानी. असं ही चोपाई आहे, छान आहे. सहस्रनाम सम सुनी शिवबानी, जपी जेई पिय संग भवानी. रामरक्षा स्तोत्रामध्ये सुद्धा खूप छान याबद्दल वर्णन आलं आहे की श्री महेश शिवजी जे आहेत ते पार्वती मातेला सांगतायत की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हे पार्वती, रामनाम हे विष्णू सहस्रनामाच्या तोडीचे आहे, म्हणून मी राम 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 अशा मनोहर रामनामात रमतो असं प्रभू श्री शिवशंकर पार्वती मातेला सांगत आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे रामनामाचं महिमा शिवजी सुद्धा सांगत आहेत आणि गोस्वामी तुलसीदासजी सुद्धा इथं सांगत आहेत. पुढे काय म्हणतायत की जर तुम्हाला आत आणि बाहेर प्रकाश हवा असेल तर तुम्ही मुखरूपी दाराच्या जीवरूपी उंबरठ्यावर रामनाम रूपी रत्नदीप ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुमचं मुख म्हणजे दार आहे समजा, आणि जीभ तुमची म्हणजे हा उंबरठा आहे, आणि या उंबरठ्यावर तुम्ही रामनाम रूपी रत्नदीप, रामनाम इथे तुम्ही ठेवा या उंबरठ्यावर, जेणेकरून तुम्हाला आत बाहेर दोन्ही ठिकाणी प्रकाश मिळेल आणि तुमचं जे आयुष्य आहे त्याचं सार्थक होईल, त्याचं कल्याण होईल
असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. रामनामाबद्दल इथं खूप काही सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी हे सांगत सांगत एका ठिकाणी आले आहेत आणि काय सांगतायत की भक्तांचे काय प्रकार आहेत हे देखील इथं उल्लेख आला आहे. की काय सांगतायत, जपही नामो जन आरत भारी, मिटही कुसंकट होई सुखारी, राम भगत जग चारी प्रकारा, सुकृती चारियू अनघ उदारा, राम सिया राम जय जय राम. राम भगत जग चारी प्रकार, चार प्रकारचे भक्त आहेत असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. की काय तर आर्त संकटग्रस्त भक्त जे आहेत ते नाम जप करतात तेव्हा त्यांची मोठमोठी संकट नाहीशी होतात. तर पहिलं काय तर आर्त संकटग्रस्त भक्त जे कोणत्या तरी संकटात आहेत, जे आर्ततेने रामनामाचं जप करतात, भगवंताचा नामस्मरण करतात आणि सुखी होतात. अजून काय प्रकार आहेत तर अर्थार्थी भक्त, अर्थार्थी ठीक आहे, द्रव्यादीच्या इच्छेने भजणारे, की मला हे पाहिजे मला ते पाहिजे, अर्थार्थी भक्त म्हणलंय त्याला. हे झालं एक प्रकारचं. दुसरं आहे आपण पाहिलं की आर्त भक्त आहेत, संकटातून सुटका होण्यासाठी सुटका करून घेण्यासाठी भजणारे जे भक्त आहेत ते आर्त भक्त आपण म्हणूयात. तिसरे आहेत जिज्ञासू, जिज्ञासू मला जिज्ञासा आहे, मला जाणून घ्यायचं आहे, जाणून भगवंताला जाणून घेण्याच्या इच्छेने भजणारे, ठीक आहे, हे आहेत जिज्ञासू. आणि शेवटचा जो प्रकार आहे जो की आपण म्हणू की टॉप मोस्ट उच्चतम शिखर आहे ते की ज्ञानी भक्त. ज्ञानी भगवंतांना तत्वता जाणून स्वाभाविक प्रेमाने भजणारे भक्त है ना, ते हे भक्त आहेत, हे खरे भक्त आहेत आपण असं म्हणूयात की ते प्रेमाने स्वाभाविक पद्धतीने प्रेमाने भजतात भगवंताला है ना. मला काही हे पाहिजे ते पाहिजे, अर्थार्थी नाहीयेत, आर्त सुद्धा नाहीयेत की मला हे संकटातून मुक्त कर, काही नाही, ते काहीही इच्छा करत नाहीत. जिज्ञासू पण नाहीत, जिज्ञासू जे आहेत त्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे परंतु अजून तेवढी भक्तीपूर्ण भक्तीवर प्रेमावर ते अजूनपर्यंत पोहोचले नाहीयेत. पण ठीक आहे, तरी सुद्धा ठीक आहे, जिज्ञासू आहेत, समजून घ्यायची इच्छा आहे. आणि शेवटचं जे शिखर आहे हे प्रेमाने भजणारे भक्त, हे 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 उच्चतम शिखर आहे राम भक्तामध्ये, ठीक आहे. तर असे हे चारी सुद्धा पुण्यात्मे, यांना सर्वांनाच पुण्यात्मे म्हणलं इथं की हे चारी पुण्यात्मे पापरहित आणि उदार आहेत. या चारही प्रकारच्या भक्तांचं इथं स्मरण केलं आहे. ते हे चारही पुण्यात्मे आहेत, पापरहित आहेत आणि उदार आहेत असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. चारही चतुर भक्तांना आणि हे जे सर्वजण चारही प्रकारचे जे भक्त आहेत या सर्वांना नामाचाच आधार आहे, राम नामाचाच आधार आहे, नामाच्याच आधारावर हे सर्वजण आहेत. आणि या चारही भक्तांपैकी ठीक आहे, एक आहे अर्थार्थी, एक आहे आर्त, एक आहे जिज्ञासू आणि एक आहे ज्ञानी भक्त, ठीक आहे. तर या सर्वांपैकी ज्ञानी भक्त जो आहे हा प्रभूला विशेष आवडतो. काय सुंदर वर्णन केलंय चोपाईमध्ये की चहू चतुर कहू नाम आधारा, ज्ञानी प्रभु ही विशेषी प्यारा, राम सिया राम जय जय राम. ज्ञानी प्रभु ही विशेषी प्यारा. तर हा जो ज्ञानी भक्त आहे चौथा प्रकारचा, हा विशेष प्यारा आहे, ठीक आहे, विशेष आवडतो भगवंताला. या सर्वांमध्ये जे ज्ञानी भक्त आहे, जो प्रेमाने फक्त भजतोय भगवंताला, हा विशेष प्यारा आहे. त्याला काही नाही कोय ना, त्याच्यावर जे संकट आहे त्यातून देवा मला बरं कर, देवा मला हे दे, देवा मला ते दे, अशा कसलंही अपेक्षा न ठेवता तो भगवंताची
पूजा करत असतो, नामस्मरण करत असतो. आणि तसं पाहिलं तर चारही युगांमध्ये आणि चारही वेदांमध्ये नामाचा प्रभाव आहे. चारही युगांमध्ये आहे आणि चारही वेदांमध्ये, परंतु या कलियुगामध्ये तो विशेष आहे. या कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. ठीक आहे. नामाचा महिमा आधी पण होता, आताही आहे, परंतु आज या कलियुगामध्ये अजून जास्त विशेष याचा जास्त महिमा आहे. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा, माऊलींनी सुद्धा हरिपाठामध्ये बघा ना काय सांगितलेलं आहे की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे हरिमुखे म्हणा, हरीचं नाव घ्या, नाव घ्या, नामस्मरण करा. यांनी सुद्धा सगळ्यांनीच, जे कोणी आपले थोर मंडळी आहेत, महात्मे आहेत, अवतार आहेत, माऊली आहेत, संत आहेत, सर्वांनी नामाला खूप महत्व दिलेलं आहे. त्यामुळं आणि या कलियुगामध्ये तर खूप या नामाचा प्रभाव आहे. या युगामध्ये नामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. इथं त्याचं कसं वर्णन आहे चौपाईमध्ये की चहु जुग चहु श्रुती नाम प्रभाव कली विशेषी नहीं आन उपाऊ. राम सिया राम जय जय राम. तर या कलियुगामध्ये विशेष महत्व आहे नामाचं. पुढे काय म्हणतायत की असे विकार रहित प्रभू हृदयात राहत असूनही जगातील सर्व जीव हे दीन आणि दुःखी आहेत. नामाचे यथार्थ स्वरूप, महिमा, रहस्य, प्रभाव जाणून श्रद्धेने नाम जपरूपी साधना केल्यामुळे ज्याप्रमाणे रत्न जाणल्यावर त्याचं मूल्य कळतं, तसंच ब्रह्मज्ञान होतं. त्यामुळं या नामाचं तुम्ही स्वरूप जाणून घ्या, याचा महिमा जाणून घ्या, त्याचं रहस्य, त्याचा प्रभाव कृपया तुम्ही जाणून घ्या, असं स्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. फक्त म्हणजे जे काही आपले पूजापाठ आहे, जे काही आपलं पोथी पुराण आहे, हे सगळं फक्त वाचून नुसतंच पठण करून विशेष महत्व नाही. त्याचा महिमा समजून घ्या, रामकथा समजून घ्या. त्यामुळं रामनामाचं स्वरूप समजून घ्या, त्याचा महिमा समजून घ्या, रहस्य समजून घ्या, त्याचा प्रभाव समजून घ्या, काय महत्व आहे हे समजून घ्या. हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. पुढे काय सांगतायत की चारही युगांमध्ये आणि तिन्ही कालांमध्ये आणि तिन्ही लोकांमध्ये नामाचा जप करून तो जीव शोकमुक्त झाले आहेत. जे चार युग आहेत, सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि कलियुग, या चारही युगांमध्ये, तिन्ही कालांमध्ये, भूत, भविष्य, वर्तमान काल, या तिन्ही कालांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये सगळ्या ठिकाणी नामाचा जप करून जीव जे आहेत हे शोकमुक्त झाले आहेत. नामाचा जप करून. नामाचं महत्व मग समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. वेद, पुराण, संत यांचं हेच मत आहे की सर्व पुण्याचे फळ श्रीरामांवर प्रेम उत्पन्न होण्यातच आहे. वा, इथं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की सगळ्या पुण्याचं फळ काय आहे, तर श्रीरामांवर प्रेम उत्पन्न होण्यातच तुमच्या सगळ्या पुण्याचं फळ आहे, असं सगळे वेद सांगत आहेत, पुराण सांगत आहेत आणि संत सांगत आहेत. सर्वांचं हेच मत आहे. वेद पुराण संत मत एहू सकल सुकृत फल राम सनेहू. ठीक आहे. राम सिया राम जय जय राम. वेद पुराण संत मत एहू सकल सुकृत फल राम सनेहू. रामावर स्नेह उत्पन्न होणं हेच सकल सकृत फल, सगळ्या तुमच्या पुण्याचं फळ आहे. तर राम नामामध्ये, प्रभू चरणामध्ये जर तुमचं
प्रेम उत्पन्न झालं नसेल तर जरा अजून तुम्हाला आपल्याला पुण्य गोळा करायची गरज आहे असं आपण म्हणूयात. आणि नक्कीच सर्वांचं प्रभू चरणांमध्ये स्नेह उत्पन्न होईल असं आपण इथे प्रार्थना करूयात. सत्ययुगात ध्यानाने कोणत्या युगात कशा पद्धतीने भगवान प्रसन्न होतो ते इथं हे सांगितलंय की सत्ययुगात ध्यानाने, सत्ययुग जे होतं त्यामध्ये तुम्ही ध्यान धारणेने भगवंताला प्रसन्न करत होता. त्रेतायुगात यज्ञ कर्माने, ठीक आहे, यज्ञ कर्म करून त्रेतायुगात भगवंताला प्रसन्न केलं जात होतं. द्वापर युगामध्ये पूजनाने भगवान प्रसन्न होत होते. परंतु हे जे कलियुग आहे हे फक्त पापाचं मूळ आहे आणि मलिन आहे. इथे हे कलियुग खूप अशाच स्वरूपाचं आहे, ठीक आहे. कलियुग हे फक्त पापाचं मूळ आहे आणि मलिन आहे, मलिन झालेलं आहे. यामध्ये, या कलियुगामध्ये मनुष्याचं मन पापरूपी समुद्रातील मासा बनलेला आहे. आणि अशा घोर कलियुगामध्ये नाम हाच कल्पतरू आहे. त्याचे स्मरण करताच ते संसारातील सर्व दगदग नाहीशी करून टाकणारे आहे. कलियुगात हे रामनाम मनोवंचित फळ देणार आहे. ते परलोकीचे परम कल्याण करणारे असून या लोकीचे माता पिता आहे. नामाला माता पिता सुद्धा म्हटलेलं आहे, कारण इतका महिमा आहे नामाचा. त्यामुळं राम राम म्हणा, राम राम म्हणा. पुढे कसं वर्णन आहे बघा की रामनाम हे भगवान नृसिंह आहेत. भगवान नृसिंह म्हणजे रामनाम आहेत. कलियुग म्हणजे हिरण्यकशिपू आहे. आणि नामाचा जप करणारी लोक, नामाचा जप करणारी लोक म्हणजे हे भक्त प्रल्हादाप्रमाणे आहेत, प्रल्हाद महाराजांसारखी, ठीक आहे. तर हे रामनाम देवांच्या शत्रू असलेल्या कलियुग रूपी दैत्याला मारून जप करणाऱ्यांचे रक्षण करणार आहे. असं रामनामाचं महत्व आहे. तुम्ही प्रेमाने, वैराने, क्रोधाने, आळसाने कशाही प्रकारे नाम जप करा आणि कशाही प्रकारे नाम जपल्यामुळे दाही दिशांना तुमचं कल्याणच होतं. त्याच रामनामाचे स्मरण करून आणि श्री रघुनाथांसमोर मस्तक नम्र करून मी त्यांच्या गुणांचे वर्णन करतो, असं गोस्वामी तुलसीदासजी इथं सांगत आहेत. ते रघुनाथ माझे चुकलेले सर्व प्रकारे सुधारून घेतील. त्यांची ही कृपा करून करून कधीही तृप्त होत नाही. श्रीराम हे उत्तम स्वामी आहेत आणि माझ्यासारखा वाईट सेवक कोणी नाही. तरीही दयानिधी श्रीरामांनी आपल्या ब्रीदाचा विचार करून माझं पालन केलं आहे. श्रीराम हे खरे तर शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतात.